तोडदा शहरात एकमेव असे मंदिर खोल महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. तोडदा शहरातील ब्राह्मण गली परिसरातील वृंदावनवाडी शेजारी असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर हे 300 वर्षापूर्वीचे अहिल्याबाईच्या काळातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिरातील महादेवतेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊन कार्यसिद्धी प्राप्त होते. म्हणून या मंदिराला सिद्धेश्वर महादेव मंदिर असे नावलौकिक झाल्याचे जाणकार सांगतात. महादेवाच्या दर्शनाने लोकांची संकट दूर होऊन मनोकामना पूर्ण होत असल्याने 12ही महिने सिद्धेश्वर महादेव मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भक्तगणांचा रांगा लागत असून परिसरातील नागरिक भंडारासह भजन कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करतात. ह्या काळात मंदिर परिसर भाविकांनी फुलून निघतो. सिद्धेश्वर महादेव मंदिर हे तोडोदा शहरात व आसपासच्या परिसरात खोल उंडा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर हे जमीन लेवलपासून 5 फूट खाली आहे. त्यामुळे मंदिरातील सर्व मूर्त्याही जमिनीपासून 5 फूट खाली आहेत आणि स्थानिक भाषेत त्याला उंड म्हणतात. म्हणून शहरात व परिसरात या मंदिराचे प्रचलित नाव उंडा किंवा खोल महादेव झाले आहे. मंदिरात पूर्वी दगडी मूर्त्या कोरलेल्या होत्या, परंतु त्यांची झीज झाल्याने त्यांना तापी नदीत विसर्जित करण्यात आल्या. सन 1999 बासवाडा येथून गणपती, दत्त व लक्ष्मींच्या मूर्त्या आणून त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्धेश्वर महादेव मंदिरात दत्तमूर्ती, गणपती मूर्ती, लक्ष्मी मातेचा मूर्ती व नंदीची मूर्ती आहे. मंदिरातील मूर्त्या संगमेश्वर पाषाणात कोरलेल्या आहेत. मंदिरात नंदी पश्चिमेस तोंड करून एका चौरसावर बसलेला आहे. नंदी हा दगडात कोरलेला आहे. मंदिराच्या गर्भात मध्यभागी शिवलिंग आहे व शिवलिंगाचा प्रवाह हा उत्तरेस आहे. NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अजित.